मी विजय तुकाराम भिलारे, असिस्टंट डिव्हिजनल फायर ऑफिसर, अग्निशमन दल पुणे महानगरपालिका। आज 26/9/25 रोजी दुपारी 2:30 मध्यवर्ती अग्निशमन कंट्रोल या ठिकाणी कॉल आला असता मार्वल बिल्डिंग उंडरी या ठिकाणी इमारतीमध्ये आग लागल्याचं समजलं असता जवळील अग्निशमन केंद्राच्या आम्ही एकूण 4 गाड्या सोडण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर फोनचं प्रमाण थोडंसं वाढल्याने एकूण 10 गाड्या आम्ही रवाना केलेल्या आहेत। त्या 10 गाड्यांमध्ये एक ब्रांटो स्काय लिफ्ट आहे, BS8 व्हॅन आहे, वॉटर टँकर आहेत, फायर इंजिन आहेत। सदर ठिकाणी आल्यानंतर लक्षात आलं की ती सदरची आग ही 12व्या मजल्यावर असल्याने त्या टोटल इमारतची जी हाईट आहे ती ग्राउंड प्लस 14 मजली इमारत असून इमारतीच्या 12व्या मजल्यामध्ये आग लागलेली होती। ती आग विझवत असताना जेट व स्प्रेच्या साहाय्याने पाणी मारा सुरू केला असता सदर ठिकाणी गॅसचे स्फोट झाले। त्या स्फोटमध्ये अग्निशमन दलाचे कर्मचारी 2 व नागरिक 3 आणि एक नागरिक जरा गंभीर जखमी झालेले होते। त्यांना जवळील रुग्णालयात त्वरित हलवण्यात आलेलं आहे। नागरिकांची आणि पोलिसांची मदत सुद्धा उपलब्ध होती। या ठिकाणी गॅसचे स्फोट झाल्यामुळे किंवा इतर काही आगीच्यामुळे धुराचं प्रमाण थोडंसं मोठ्या प्रमाणात होतं, परंतु आता आग कंट्रोल झालेली आहे, धोका दूर झालेला आहे। इतर फ्लॅटला आग पुढेही इमारतीमध्ये जाऊन पसरून दिलेली नाहीये, त्याच्यात थोडंसं अग्निशमन दलाला आम्हाला यश आलेलं आहे। आग विझवायला कंट्रोलमध्ये आणायला थोडासा एक 15-20 मिनिटाचा कालावधी गेलेला आहे। पूर्ण आग कंट्रोल करायला तासाभराचा कालावधी लागलेला आहे। एकूण 10 गाड्या या ठिकाणी उपलब्ध होत्या। त्याच्यात एक ब्रांटो स्काय लिफ्ट होती, ती उंच शिडीची गाडी, त्यानंतर वॉटर टँकर होते, फायर इंजिन होत्या, BS8 ब्रीथिंग ॲपरेटस